संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रस्थान होत आहे। आपण जर बघितलं तर आळंदीपासून पंढरपूरपर्यंत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या समोर पूर्णपणे रस्त्यावरती अशा पद्धतीने रांगोळी काढण्याचं काम गेली 13 वर्ष झाले राजश्री भागवत नावाची एक तरुणी करत आहे। तिचं अख्खं कुटुंब खरं तर हे रांगोळी काढण्यामध्ये व्यस्त असतं। आपण बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचा संदेश देखील या रांगोळीच्या माध्यमातून दिलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। निसर्गाची काळजी घ्या, निसर्ग तुमची काळजी घेईल। त्याचबरोबर हरितवारी, निर्मलवारी, स्वच्छतेची वारी, आरोग्याची वारी असे वेगवेगळे स्लोगन देत खरं तर त्यांनी रांगोळीच्या पालखींसमोर पायघड्या घातलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। आपल्याबरोबर स्वतः राजश्री भागवत आहेत। काय सांगताल, किती वर्ष ही तुमची परंपरा आहे? गेली 13 वर्ष झाले आपण माऊलींच्या पालखीपुढे रांगोळीच्या पायघड्यांची सेवा करतोय। मी ही कला कुठे शिकलेली नाहीये, परमेश्वरी देणगीचे, त्यामुळे आपण ही सेवा करायचं काम करतो। पूर्ण आळंदीपासून निघाल्यावरती पूर्ण रस्त्याने ज्या ज्या ठिकाणी मोठी जागा मिळेल त्या ठिकाणी आपण संदेशाच्या म्हणजे समाज प्रबोधनपर विषय मांडण्याचा प्रयत्न करतो आणि पूर्ण पालखी मार्गावरती आपण डिझाईन काढतो, वारकऱ्यांचं स्वागत करतो, रथाचं स्वागत करतो आणि पूर्ण पालखी मार्गावर आपण रांगोळी काढतोय। रिंगणाच्या ठिकाणी, तळावरती जवळजवळ 80 ते 90 पोती रांगोळ्या मी यावर्षी आणली आहे। 450 किलो कलरचा वापर केलाय आणि संपूर्ण पालखी मार्गावर रांगोळी काढतोय। कुटुंबातले कोण तुम्हाला सहकार्य करतात? किती लोकांचे सदस्य? यावर्षी पण माझे मिस्टर, माझ्या सासूबाई, माझं बाळ आहे 2.5 वर्षाचं ते, परत माझे दीर, आम्ही सगळी फॅमिली मेंबर्सच आलोय। माझं बाळ पण 5 महिन्याचं असल्यापासून माझ्यासोबत 3 वर्ष झाले पंढरपूरपर्यंत वारी करतोय। तोही यावर्षी रांगोळी काढतोय वारीमध्ये थोडीशी, मी कुठे काढेल तिथे तोही काढतोय। माझी पूर्ण फॅमिली मला सपोर्ट करते वारीसाठी आणि सगळ्यांच्या सहकार्यामुळे मी हे काम करू शकते आणि वारकऱ्यांचाही खूप मोठा प्रतिसाद आहे। रांगोळी काढायला लागल्यावर तेही जागा करून देतात, रांगोळी काढतात। बेसिकली आनंद ह्या गोष्टीचा वाटतो की मी जे संदेश मांडते ते वारकऱ्यांपर्यंत पोहोचतायत, कारण प्रत्येकजण ते वाचूनच पुढे जातोय। त्याच्यातून कुठे पाट्या नाही लावलेल्या आहेत की नाही का ह्या गोष्टींची काळजी घ्या वगैरे, पण मला एक म्हणजे नाही का खूप कौतुक वाटतं की रांगोळीमधून वारकरी वाचून त्याच्यामध्ये थोडा तरी एक 20% तरी फरक पडतोय असं मला दिसतंय पुढे। काय सेवाभाव म्हणून करता का काय चार्जेस मिळतात की सगळं स्वखर्चातून? नाही, 13 वर्ष झाले मी सेवाभावी हे काम करते। रंगरांगोळीचा खर्च जो असतो ते भोसरीचे आमदार आहेत महेश लांडगे, परत मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके, अजित गव्हाणे, सचिन लांडगे काका, असे 3-4 जणच आपल्याला रांगोळीसाठी खर्च देतात। बाकी गाडीचा पेट्रोलचा खर्च, वैयक्तिक आपला खर्च, तो सगळा खर्च वैयक्तिक आम्ही करतो, त्याचे आपण कुणाचे चार्जेस नाही घेत। माझा खर्च रांगोळीसाठी झाला की मी पैसे घेणं बंद करते। मी पुढच्या वर्षी सांगते मला पुढच्या वर्षी मदत करा आणि ह्या खर्चाला मला त्यांची मदत लागते म्हणून मी सेवा करू शकते। तरी सेवा करत असताना काय तुमचा आनंद, काय भावना वाटतात? ॲक्च्युली सर, जेव्हा मी प्रोफेशनल आर्टिस्ट म्हणून काम करते त्यावेळेस ना मी पूर्ण महाराष्ट्र भ्रमण करते, मी भारताच्या बाहेरही काम करते। मी सगळीकडे रांगोळीसाठी प्रोफेशनल आर्टिस्ट म्हणून गेली 18 वर्ष झालं काम करते। पण 13 वर्ष झाले जशी मी सेवा करते ना, तेव्हा म्हणजे वारीला यायचा विषय वेगळा आणि पूर्ण भारत भ्रमण करून रांगोळी काढण्याचा विषय वेगळा। हा आनंद कुठेच नाही, जो आनंद वारीमध्ये तो माणसाला कुठेच मिळणार नाही। लोक मला म्हणतात तुम्ही रस्त्याने रांगोळी काढता, वारकरी ती पुसून टाकतात, पण कधी कधी असं पहिलं असं वाटायचं अरे बापरे आपण रांगोळी काढतो ती पुसून टाकतात, त्याचा काय उपयोग होत असेल की नसेल, पण नंतर असं वाटतं कुणाच ठाऊक माऊलीच ती रांगोळी तोडवून जात असतील, त्यामुळे आम्ही असा विचार नाही करत की आमची रांगोळी पुसली जाते। आणि आता सर्व वारकऱ्यांना माहिती आहे, खूप वर्ष झाली आम्ही काम करतो, त्यामुळे वारकरी रांगोळी नाही पुसत। पुढच्या वर्षी पुन्हा नक्की येणार? हो, जोपर्यंत जीवात जीव आहे, जोपर्यंत माऊली माझ्याकडून करून घेतील तोवर तर मी करणार। आणि 5 वर्षाचा मुलगा मी वारीला घेऊन आले त्यावेळेसला असं वाटलं होतं माझी वारी होईल की नाही होईल, पण पांडुरंगाने त्यालाही खूप छान ठेवलं आणि तो गेल्या वर्षीच रिंगणामध्ये रांगोळी काढत होता, 1.5 वर्षाचा होता आणि आताही तो रस्त्याने रांगोळी टाकायचा प्रयत्न करतोय। अशी इच्छा आहे, पांडुरंगाच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे की मी थकल्यानंतर माझी परंपरा माझ्या मुलांनी चालू ठेवावी। आपण बघितलं सर की आळंदी ते पंढरपूर खरं तर रांगोळ्या काढत राजश्री भागवत यांनी सेवा दिलेली आहे आणि आज जवळपास 13 वर्ष झाली ती सेवा देतात। मात्र जीवात जीव असेपर्यंत ही रांगोळीची सेवा करणार असं देखील त्यांनी आता सांगितलेलं आहे। धर्मपुरीहून कॅमेरामॅन विनोद सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।